तर डॉक्टर भीमसेन जोशी रुग्णालयात एक्सपायर्ड औषध साठा सापडलाय। 1,65,00,000 हा औषध साठा उघड झालेला आहे। मीरा भाईंदर मधील हा धक्कादायक प्रकार आहे। मीरा भाईंदर मध्ये डॉक्टर भीमसेन जोशी रुग्णालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाहणी दौऱ्यात गंभीर अनियमितता उघडकीस आली आहे। रुग्णालयात तब्बल सुमारे 1,65,00,000 रुपयांच्या किमतीचा मुदत संपलेला औषध साठा आढळून आल्यानं आरोग्य व्यवस्थेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। मंत्री सरनाईक यांनी रुग्णालयातील औषध साठ्याची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात एक्सपायरी डेट उलटलेली औषधं साठवून ठेवण्यात आल्याचं निदर्शनास आलं। हा प्रकार अत्यंत गंभीर असून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया यावेळी त्यांनी व्यक्त केली। एकच मशीन आहे सर। 25 आपण कॅन्सरचे पेशंट आपल्याकडून डायग्नोसिस केले सर। या सगळ्या हॉस्पिटलची पाहणी करून जी काही महापालिका आपल्या PWD डिपार्टमेंटचे काम आहे ते करायचं ठरवलेलं आहे। परंतु धक्कादायक 1,65,00,000 रुपयाची औषधं एक्सपायरी 48 तासानंतरची होणार होती, ती जर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये त्याचं वाटप केलं असेल, फोटो सेशन केलं असतील आणि काही रुग्णांना ते दिलं असतील, वाटप केलं असेल तर ते हे दुर्दैवी घटना आहे। याची पोलीस चौकशी होईल आणि जे काही हे कोण सक्षम फाउंडेशन वगैरे आहे यांच्यावर गुन्हा दाखल होईल। मुंबईत 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। मुंबईतील पोलीस ग्राउंड मैदान कालिना इथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 3,000हून अधिक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं। आदरणीय श्री कदम साहेब क्रीडा प्रज्वलन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। यानंतर लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।